चालेल. मी माझं डॉक्टर सतीश करंडे, पंढरपूरच्या शेजारी गाव आहे माझं. पंढरपूरला कधी आलते का तुम्ही? नाही आहे तिकडे नाही. पंढरपूर जवळ आहे माझ्यापासून. असं नाही. हां, अर्धा तास लागतो माझ्या गावावरून. आणि आम्ही शेतीचा अभ्यास करतो शेतकऱ्याचा. आणि थोडा मी असं माहिती घेतोय की शेतकऱ्यांची पीक पद्धती कशा पद्धतीनं बदलती किंवा का बदलती, त्यांचे कसे फायदेशीर ठरते, असं थोडं तुमच्याकडून माहिती घ्यायची आहे. आणि तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही भाजीपाला शेतीकडे कधीपासून वळला, म्हणजे किती वर्ष झाली तुम्हाला? आम्हाला म्हणजे कमीत कमी 10-15 वर्ष झाली असतील. 15च्या आसपास. म्हणजे 15 वर्ष झाली. हां, म्हणजे आम्ही कारलीच करायचो. पहिलं कारली करत होते. हां, बर. मग तुम्हाला का वळाले तुम्ही भाताकडून कारली का करायला लागली? कारण भाताला भाव नसल्यामुळे भाजीपाला भाजीपाला पैशाची गरज पडते ना. भाजीपाल्यात पैसे चांगले मिळतात. असा आणि भात आपल्याला खायासाठी लागतो. पण मग भातच जर केलं तर मग आपल्याला पैसाही पाहिजे, मग भात विकावं लागतं. मग भाजीपाला जर केलं तर मग ते भात विकावं नाही लागत. असं आहे. बरं, आतापर्यंत तुम्ही कुठला भाजीपाला केला 15 वर्षात? आता कारली केली, कारली, भोपळा, दोडका दिसतो, दोडकं, काकडी केली, घेवडा. बर. वाल वाल म्हणजे सगळे वेलवर्गीय केले जास्त. वाल जोरात आहे. टोमॅटो नाही कधी केले? टोमॅटो एकदा केले तर शेती कमी आहे हां, असा मग बुरशी येऊ राहिली ना, मग बुरशीमुळे ते बंद केले. वांगी आणि पाण्याची कशी सोय आहे तुम्हाला? या इकडे. धरण आहे ना. तिथून पाईपलाईन किती किलोमीटर आहे? हे गावाच्या पाठीमागं आहे धरण. पण 1.5-2 किलोमीटर नाही असेल. एवढा नाही. मग किती आहे? म्हणजे 300 असं 300 मीटर. 300 मीटर. मग तुम्ही पाईपलाईन स्वतः केली? हा किती खर्च आला? दोघं म्हणजे चौघा भाव आहेत, चौघा भाव मिळून केले. तरी कमी तर कमी बर. म्हणजे तुला 3 चुलते आहेत, म्हणजे यांना भाऊ आहेत? हां, यांचे भाऊ वडिलांचे चौघा भाव आहेत ना, मग ते चौघा मिळून. किती वर्षापूर्वी केली ते 20 एक वर्ष आली ते पाईपलाईन? हां, हा, म्हणजे 20 वर्ष म्हणजे झाली. बंधारा तयार झाला. बंधारा झालं ना ती वेळेस सोय झाली. नाही तर कोण करत आहे? नाशिक बांधकाम आणला का नाही? बांधकामावर जायचे कामाला? हां, तिकडे उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यात तिकडे जायचे. उन्हाळ्यात पण पाणी झालं की तुम्ही भाजीपाला? हां, मग तुमचे भाऊही करतायत का भाजीपाला? सगळं सगळेजण भाजीपाला? कोणी गहू करत आणि तुम्हाला पाईपलाईन करायला सरकारची काही योजना नाही, नव्हती? काहीच नाही. किती खर्च आलता त्यावेळेस? कमी तर कमी ते टायमात म्हणजे आली म्हणजे कमी होती ना. तरी 20,000 आला असेल. नाही जास्त ना. जास्त आला? मग मोटर हा. मोठं सगळं साहित्य घेतलं ना. बर. तरी 50 वर गेला आता सगळा. पण मग ते वेळेस बुवा इकडे तिकडे बुवा उलाढाल करून तसे बुवा केली केले. पाहिजे. असं तुमच्यासारखे किती शेतकऱ्यांनी केले त्यावेळेस? सगळे फार लोकांनी केले. भरपूर शेतकऱ्यांशी करेल आहे. फार लोक आहे. नाही, त्यावेळेस किती लोकांनी केले? ते वेळेस नाही सांगता येणार. नाही ना. कारण मी बारीक आता- यांना सांग. अरे आता पाणी चढवलंय हो, हम्म. म्हणजे लांब नेलाय. तरी 10-15 लोक असतील. त्यावेळेस सुद्धा हा तुम्ही 4 भाऊ होता. हा तुम्ही 4 भावांनी केले. चौघांची शेती इथंच आहे जवळच? हा एकच. इथंच आहे. सगळ्यांना 1.5 एकर? हा, कोणी गहू केलाय, हा. कोणी कांदा करत आहे, बर. कोणी लसूण करत आहे. बर. असं कोणी यंदा बाजारी नाही, काहीच नाही. नाही, ते तर राहतच. असं पण मला म्हणजे पाईपलाईन झाली, पाणी झालं की तुम्ही भाजीपाला करायला सुरुवात केली? पाणी झालं की परत भात नाही केला तिथं? नाही भात आहे करा. नाही, खाण्यापुरता खाली. खाण्यापुरताच करत पण पैशासाठी भाजीपाला? भाजीपाला म्हणजे बरं, कसं आहे भाजीपाला पिकाचं? कसं आहे आता, त्याचे तर चढ उतार सारखे होत राहतात. हा कधी 5 रुपये असतो, कधी 10. तरी पण तुम्ही मात्र करत राहताय. करत राहते. कशामुळं? मग ते काही असो बुवा, पण त्या करायचाच ना, दादाहून पैसे घडतात. कधी तर पैसे मिळतील. नाही केला तर मग भातच वापायचा, मग त्या पोटासाठी राहत नाही. असा भातापेक्षा भाजीपाल्यात पैसे जास्त होतं. जास्त होतात जास्त होतं भाजीपाल्यात. भातात म्हणजे कसं भातात एकदाच विकावं लागतं, परत पीक नाही येत. आणि भाजीपाल्याचं हप्त्याला खुडावं लागतं. चालूच मग राहतं. हप्त्याला पैसा पैसा चालू राहतो. पैसे 10-5 ATM सारखं. असा चालूच राहतं. किती निघतो एवढ्या ह्याच्यात दोडका?
दोडका खराब झाला मग तिने नाही नाही चांगला असल्यावर. ते नाही चांगल्या सांगता असं एवढंच केलं ना. नाही ना बरं कारले किती निघायचे कारलीचे गणतीच नाही 50-60 जाळ्या निघायच्या. एका तोडणीला मग काय एका खोड्याला हा एका खुड्याला 50-60 जाळ्या. हा जास्तही निघत्यात पण कमी नाही. जास्त पण कमी नाही. हा पण ते वेळेस भाव नव्हते. नाही असू दे तर काय तरी पण तोटा झाला नसेल. नाही तोटा नसेल झाला नाही का तर लय माल निघल्यामुळं पैसे झाले असते. ते साहेब असा विषय आहे आमचा इथे जागा आहे खाली. हो हा इथे खाल जागा आहे खाल दरीला त्या कायमचा पाणी आहे. पण मग त्या कसा गण प्रकरणी करावा पण विहिरीचा बेत केलाय आम्ही एक प्रकरण खोदली ना मंजूर तड नाही होऊ राहिली. विहीर मिळाली का तुम्हाला? नाही ना प्रकरण टाकतो पण मंजूर नाही होत. मंजूरच होत नाही. तुम्हाला विहीर करायची आहे. येहर कशासाठी? शेतीसाठी पाणी. पण तुमची पाईपलाईन आहे की? आता चौघ भाऊ ना सगळं भावांचं ऍडजस्ट नाही होत. त्या ऍडजस्ट होत नाही. भिजवायचे. आता या पाय साहेब तुम्हाला करणार. कसं करताय तुम्ही ऍडजस्ट चौघ आता? एक एक दिवस वाटून घेता का? हा, असा एक दिवस लाईटही राहत नाही. दिवसाला लाईटही नाही राहत कारण शेती आता जरा मग कोमत येतो असा त्यामुळे विहीर घ्यायची आहे तुम्हाला. असा मग स्वतःच असलं तर मग सोलर आहे. सोलर कास्ट टाकेल आहे. एवढी पाट्या- कधी- सोलर किती असतील गावामध्ये? कमी तर कमी आता 10-15 असतील. आता झाले असतील 15 का असतील. हा 10-15 असतील. कारण लाईटची समस्या आहे का इथं? लाईट जी आहे पण लाईटची घटक्यात समस्या- पण किती सध्या येत राहते. नाही घटक्यात हा पुरे टाइम राहत नाही ना लाईट. सारखी राहत माझी नाही ना. झटका मारते सारं ते असं. टायमावर राहत नाही असं. ह्या जेवढ्या तुमच्या गावात पाईपलाईन केल्या सगळ्या लोकांनी स्वतःच्या हा. पैशानीच केले स्वतःचे आणि त्या सगळ्यांनी भाजीपालाच लावला. हा भाजीपालाच कांदा तेच की कांदाही भाजीपाल्यातच येतो. कांदा वगैरे तुम्ही कांदा करता कधी? मग करतो आता गेलं तर आता किती करतो. 4 रुपयांनी घातलं. नाही ह्या वर्षी झालं पण कधी तर पैसे. बरं मला असं सांगा की तुम्हाला 15 वर्षामध्ये तोटा किती वेळा झाला भाजीपाल्यात? म्हणजे 15 वर्ष पासून या चालू वर्षात ना या चालू वर्षात लय कमी तोटा झाला. नाही तर ना आता आम्ही वाल करतो ना वाल त्याच्यात आम्हाला त्याच्या खुड्याला 10-12 हजार जातच नाही. असं ना? हां तेवढे भातात कुठले होत आहेत? नाही होत. आता एक गाळा आहे हा त्या गाळात पण एवढं पैसे होत नाही. भाताचा विषय सांगत असं ना? पण भाजीपाल्यात आहे पैसे पण पाणीच पाहिजे ते. पाणी पाहिजे. असं म्हणजे पाणी असल्यावर ताव करून त्याला त्याची येते हा हा असं. आणि तुमच्या भावाची मुलं पण शेतीच करतायत सगळी? ते 2 आहे तर पोरे. तो एकटाच भाऊ आहे म्हणजे तो एकटाच कार आहे. पोरं आहेत दोघं पण ते मग नोकरीला आहेत हा. दोघं जण. तू मग एकटाच मग स्वतः- ते तुमचा जो भाऊ आहे तो काय करतो शेतात? ते मग गहू हा हा तो भाजीपाला नाही करत. हा नाही गहू कशामुळे ते करत नाहीत भाजीपाला? वथाडत नाही ना. म्हणजे करणं होत नाही का? हां. एखादा खुडा आला त्याला वथाडत नाही. खुडायचाच वस्तू ना तर आता नेलीच पाहिजे. हा त्या वथाडत नाही असा विषय आहे. पोरं नसल्यामुळे. हां 2 माणसं काय करतील? हा. शेण पाणी करायचा भाकर तिकडे ते करायचं. असा विषय. आता हा आमचा एक दादा आहे तो काहीच करत नाही नेऊ कांदा. कोण? भाऊ आहे भाऊ तुझं वडिलांचा. भाऊ ते कांदा करतात. कांदा किती होतो कांदा त्यांना? त्याला 2 गाड्या जाते त्याच्या. पिपक. 2 एक पिपक भरतात. हे असले हा हां. नाही ही नाही, टाली ते नाही, गाडी ते गाडी मोठी आहे. मोठी. पिशव्यावर करत नाही तुम्ही हिशोब? गोण्या किती गोण्या? हा म्हणजे गोण्या 60-70 नेते हा हा हा. एक म्हणजे गोणीवरीचे. मग असं का? मग यांचं का? यांचं आहे का? यांचा या की या तुम्ही या आव या तर बोलव त्यांना. चालूच वर्षात कधी पडला. कामात असतील. हा कामात काय असतील. हे अशी पिपक हे पिकअप. हा बरं आता भाजीपाल्यामध्ये खर्च सगळ्यात जास्त कशावर होतोय? आता या खतामुळेच होतंय ना. खतात जास्त खत, औषधे फवारणी, हा फवारणी. मजूर. लिक्विड मजूर स्वतःच करायचा. मग. लिक्विड खत कशी सोडता तुम्ही? ड्रीप आहे का ह्याला? हा, हे- एवढं ड्रिप केले. ड्रीप केले. हा मग ते स्वतःच माणूस हाताने करायचा. सोडायचे तसंच. हा.
असं वतात वतायचं. आणि अगोदर का ड्रीप केलं नाही? तेव्हा ऐपत ऐपत नसल्यामुळे तुम्हाला योजना मिळत नाही ते का? काहीच भेटत नाही. काही योजना नाही येते इकडे. मग योजना नसल्यामुळे मग चाललंय आपल्याच घर खर्चाने तेवढं करायचं. जसं पैसे हा मिळतात जसं ॲडजस्ट होतं ना आपल्या पैशांचं तसं मग पुढच्या गोष्टी करायच्या एक एक. योजना का नाही लय सोपं झालंय शंकर. तू आता 12वी शिकलेला आहे. महा डीबीटी म्हणून पोर्टल असतं ना, त्याच्यावर जाऊन तू अर्ज करू शकतो की मला ड्रीप करायचं आहे, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. 100% अर्ज मंजूर होतो. अर्ज मंजूर झाला की त्यांनी दिलेली असतात दुकानाचे, नाशिकला असेल किंवा तुमच्या पेठला असतील, त्या दुकानदाराला ते दाखवायचं, ते तुम्हाला ड्रीप देतात आणि परत सबसिडी त्यांच्या अकाउंटवर जाते. सबसिडी कृषी सहाय्यक कोण आहे तुझ्या इथला? ते नाही सांगता येणार कारण नाही मग का? तिकडे विशेष चक्कर वगैरे नाही ड्रीपला किती खर्च आला तुम्हाला? होत. 17,000. 17,000. कसलं टाकले? पेप्स इनलाईन आहे का? हां पेपर टाकले आणि ड्रीप फेप्सी वापरले. पेप्सीचं. फेप्सीचं पाईप वगैरे तेवढ्या गोष्टी नवीन घेतल्या ना. हां हां पैसे लॅटरल. बर, म्हणजे औषधं फवारणी मजुराचा खर्च आहे. हां पण तुम्ही घरीच करत असाल. मग आता घरीच करायचं ना. हे तर मंजूर आहे. किती जण? तुझं लग्न झालंय का? हां मागच्या वर्षी झाली. मग तुझी बायको, तू, हे आणि आई चौघ जण घरचे करतात. हा घरीच. तुम्हाला बाहेरचा मजूर लावा लागत नाही. नाही नाही बर. बाहेरचा लावला त्याला पैसा रोख पाहिजे. हां हां बर. असं म्हणजे आपल्याकडे पैसे. मग तुम्ही आतापर्यंत कारली केली, वाल केला, हां दोडका केलाय, हां टमाटी केलती एकदा, हां कांदा केलाय, हां अजून काय केलं? भाजीपाला, लसूण 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 केला, हां अजून गहू. नाही गहू नाही भाजीपाला येते. हां. म्हणजे सारखं दरवर्षी तुमचा भाजीपाला आहे हां, कुठला ना कुठला. कुठला ना कुठला बरोबर. बर. तुम्हाला कर्ज मिळतं का हो भाजीपाल्यासाठी? पीक कर्ज? पीक कर्ज काढावं गेलं ना तर ते जास्त देऊ नाही राहिले. 50च्या वरती नाही देते. 50,000. हां 50पर्यंत 1000 भेटतात. मग कर्ज काढलं तर बा लाखाच्या वरतीच पाहिजे ना. म्हणजे काहीतरी माणूस मग करत मग होतो. दुसरी गोष्ट बा करण्यासाठी आपल्याला मदत मिळते. हम्म. तर 1.5 लाख तरी पाहिजे, 1.5-2 लाख रुपये पाहिजे काही गोष्टी करण्यासाठी. आता हे कर्ज काढला आता त्याचं यार मग खोदून आता हा माल तुम्ही कसा पाठवता विक्रीला? गाडी आणि आता गाडी गेली ना अशी गाडी चालू राहते मग तिच्यात घेऊन जायचं. कायमची गाडी चालू. तुम्हाला जावं लागतं घेऊन? हां, स्वतःला स्वतः घेऊन मार्केटला. मार्केटला. इथं थांबवायचं आणि घेऊन जायचं. हां असं. मग आम्हाला मग अशी चर्चा आमची तिथं होती, त्यांनी रस्त्याच्या लय अडचणी सांगितल्या. हा रस्त्याची काही अडचण आहे. जणांना आहेत अडचणी, तुमचं रस्त्यावरच असल्यामुळे तुम्हाला नाही. हां हा एक विषय. रस्त्याची अडचण आहेच. नाही साहेब याचा आवडला नाही गोष्ट खरी आहे. रस्त्याची म्हणजे बाहेर माल काढायचा, रस्त्यावर आणायचा. असा विषय बरोबर. आणि लाईटची एक अडचण आम्हाला सांगितली, लाईट एक हां नसते. लाईट नाही व्यवस्थित. पाणी भरण्यासाठी लाईट सतत नाही राहत. हा. तरी ह्या गावामध्ये किती शेतकऱ्यांकडे पाईपलाईन असतील धरणावरनं? तरी 50 सगळ्या? हा 50च्या पुढे 50च्या पुढेच सांगावं लागेल. असं आता प्रत्येक आणि सगळ्यांनी स्वतःच्या खर्चाने केले, सरकारी नाही. स्वतःचे खर्च नाही. स्वतःचे. आणि या 50 पैकी किती जण भाजीपाला करत असतील? 50 पैकी बाकीच्यांचं भाजीपाला आहे, बाकीच्यांचं नाही. तरी 50 पैकी निम्म्या जणांचा भाजीपाला असेल का जास्त? जास्त करून मुंगाचाच करत आहे. जास्त करून मूग चालते. मूग भुईमूग भुईमुग जास्त. भुईमुगाचं जास्त. भुईमुग. कारण मग बुवा भुईमुगाचं कसं राहतं आपल्याला बुवा एकदा लावून दिलं पेरून दिलं का मग परत बुवा काही करावं नाही लागत. पण भुईमुगात जास्त पैसे राहतात का भाजीपाल्यात? भाजीपाल्यात मग ते का करत नाहीत भाजीपाला? पण त्यांना चवल्याच सापडेल नाही माहिती ना. नसल्यामुळे अनुभव नाही ना. अनुभव नसल्यामुळे. आता या मुंगाचा विषय कसा आहे एकच पाळ्या खुडायचा हो हां जाऊन दे 1000 रुपयाला गोल. हां हां. पण ही काय या भाजीपाल्याचा कसा आहे या काहींचा चालूच ना पैसे असा विषय आहे ते. पण अनुभव पाहिजे. अनुभव, माहिती नाही, तंत्रज्ञान नाही. हां असा विषय आहे ते. बर. म्हणजे 50 जणांच्या पाईपलाईनीपैकी 20 जण भाजीपाला करतायत, बाकीचे भुईमुग करतात. हां असा. बर. आणि तुम्हाला कर्ज भाजीपाल्यासाठी म्हणून कर्ज मिळत नाही? नाही काहीच नाही. तुम्हाला जर असं विचारलं कुणी की तुम्हाला कुठल्या म्हणजे भाजीपाला तुमचा चांगला होण्यासाठी किंवा काय काय हवं आहे, तर तुम्ही कुठल्या 3 गोष्टी सांगाल? काय काय पाहिजे, सरकारने काय मदत करायला पाहिजे?
पाण्याची म्हणजे लाईटीची खरं मेन सोय पाहिजे, लाईट. हां. कारण लाईटी पण आता सोलार झाले की सोलर आहे पण पाणी नाही ना रे पाणी नाही टायमावर. ना तर आता पाटाला पाणी त्या सतत नाही पाटाला रे, केव्हा पाणी येईल जेव्हा पाणी सोडेल, दिलं तर राहील इकडे तर शेतीसाठी ते वाढ. उचललं जातं. पण मग पाईपलाईनचं पाणी विहिरीत सोडलं आणि त्याच्यावर सोलर बसवला तर चालेल. हा तरी चालत मग ना. विहीर जर खोदली पाणी सतत राहतं पहिल्यापासून, उन्हाळा पांकाळा साहेब चालूच पाणी सतत पाणी चालू आहे. आहे. पण एवढाच का खड्डा घ्यायला मार्ग नाही, खडक आहे खडक ना. आहे, हा एक इश्यू आहे. खडक आहे. नाही तर मला की तो तिथे एक शेतकरी आम्हाला भेटले, त्यांनी टाकी बांधली 70,000ची. कोण रे गड्या? कुठं तिथं होता आता चर्चेत, गुट्यांचे, टाकी बांधली म्हणले आम्ही. हा पाड्यावरला गुटी आहे. कारण बाकीचे शेतकरी आहेत तर ते काही गोष्टी त्यांच्याकडे आहेत, पैसा आहे ना, हा पैसे. पैसा असला तर माणूस बरं, बांधू पहिलं तुमची मागणी असेल की लाईट, हा दुसरी त्या येरीचा असलेला शकतो. विहिरीचं प्रकरण वगैरे मंजूर झालं ना, विहिरी एक, हा तिसरी तिसरी दोडकाचा भाजीपाला चांगला येण्यासाठी काय पाहिजे? भाजीपाल्याला भाव पाहिजे, नाही, भाव जाऊ दे, भावाचा भावाचा. नाही म्हणून तो विषय. आपल्या इकडे नाही येणार. नाही मग भावाला काय नाही. भाजीपाला चांगला येण्यासाठी काय हवं? औषधं कशी महाग आहेत का स्वस्त आहेत का काय? महाग आहेत औषधे, मग काय औषध प्रत्येक काय महागच सांगावं भेटते ना, त्याला? कारण ते आपल्या हातात नाही ना, कारण ज्याचं त्याचं आता मी समजायचं साहेब याचा भाजीपाला म्हणजे औषधावाला हे- मी सांगेल हे कोण आहेत? इथंच आहे तर ते. इडलीच आहे ते. त्यांची बाय आहे का भाजीपाला? नाही त्या नाही ते नाही नाही करत. ओ काका या, गहूच करत होत्या याचा गहू कांदा, बसा, तुम्ही पण आलाय तर चर्चेत समय आहे ना वेळ तुम्हाला? पाण्याची बसा. सोय आहे. बस हे वर घे, हे तसं तुझं इथं ठेव. पाण्याची सोय सगळ्या आम्ही पिकं कशी घेतायत शेतकरी त्याचा अभ्यास करतोय. तुमच्याकडे किती आहे शेती? आमच्याकडं 2 एकर असेल. तुम्ही आता तिथं होता का चर्चेला? नव्हता आहे ना. 2 एकर काय घेता शेतामध्ये? काय नाही तर भात फक्त भुईमुगच करतो. असं का? मग आता हे तर भाजीपाला करतात, तुम्ही का करत नाही? करायला पण मग आम्हाला ते वेळ नाही भेटू राहिला ना, घराचं काम चालू होतं आमचं. नाही, ह्या वर्षी झालं असेल पहिल्यापासून. आता आम्हाला काय 2-3 वर्ष झाले पाईपलाईन करून असं. पाईपलाईन करून 2-3 वर्ष. पण तुम्ही करणार आहे भाजीपाला? त्याला लई सांगतो करायचं आहे. चला आता नवीन संसार आहे म्हणजे असं नवीन करायचं काम म्हणजे त्याला सगळंच लागणार आहे का ना. मग अगोदर काय करत होता तुम्ही पाईपलाईनच्या अगोदर? काय नाही असे रस्त्याच्याच कामांवर जायचो, काय असे रोडवर रस्त्याचे. असं का? मग आम्ही तसंच ना. असं का? मग काय पाणी आल्यामुळे मग तुमचं हे झालं. मग त्या सोडून घरी थांबलो आम्ही असं. नाही तर आम्ही साहेब तुम्हाला करणार काय सगळ्या रोडवरच कामालाच जास्त. मग एक महिना 2 महिना व्हायचा. आता काय सांगावं, बरं, पाणी आल्यामुळे तुमचं ते दूर झालं. हे रोडवर काही हाल होत आमचं. हा, डांबरी. आणि उन्हाळ्यात असतो तो, उन्हाळ्यात करावं लागतं. असं आणि तुम्ही म्हणजे बाहेर जात होते 3 वर्षापूर्वी पाईपलाईन. किती खर्च आला तुम्हाला? 2-2.5 लाख रुपयाला खर्च. किती लांब आहे पाईप तुमचं शेत? 400 मीटर आहे. 2-2.5 लाख. त्याला काही योजना मिळाली का? नाही काय या काका, बसा इथं बसा. आहे का? बरं, हां. त्याला योजना काय तुम्हाला? स्वतःच खर्च, साठवलेले पैसे. आणि आता घराचं बांधकाम झालं की तुम्ही भाजीपाला करणार आहे. आणि आता 3 वर्षामध्ये तुम्हाला कसं शेती परवडली का? काय ते परवडते, पण मग आता ते करणं आपला आम्हाला काही दुसरा विलाज नाही ना. करायलाच लागेल काय असं. तुमच्या शेती काय? तुमच्या शेतात मुंगच करत आहे. भुईमुग करता? गहू का? आम्हाला तिथं मग एक जणांनी सांगितलं भुईमुगाला रानडुकराचा त्रास आहे. बर बर. पेरला का मग तुमचं पाईपलाईन किती वर्षापासून आहे? माझे पाईपलाईन म्हणजे उचल पाईप घेतला म्हणजे पाटाचा पाणी वस पाईप, हा? वस पाईप. म्हणजे पाटाचं पाणी आहे ना, पाटात पाणी सायफननी पाणी घेतलं. किती वर्षापासून? तरी 10-12 वर्ष झाले, 10-12 वर्ष झाली. आणि पाटाला पाणी आलं की चालू होते ते. चालू आणि मग 10-12 वर्षात कोणती पिकं घेतली तुम्ही? मग पाऊस बरसात येत भात झाला, उडीद काही कुळीत करायचा, बर मग नंतर भुईमुग करायचा. बर.
पहिल्या कारली होत्या ना ते कारली करायचो साहेबांनी त्या कारली गुच्चन टाईट केला आमचा त्या कारली होत नाही आता साक्षात. वायसर आले वायसर. वाकून यायच्या. व्हायरस आला. हा वर अशा साक्षात होत नाही आता. हा का अशा वाकून यायच्या बर बर. मग ना एक जणांनी मला असं सांगितलं मीठ बुवा टाक. मग एक गोण मिठाची नेली इथून अरे 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 अरे. मिठाची गोण नेली ती टाकली आणि प्रत्येक झाडावर असा एवढा टाकायचा. तर जवळजवळ 2-2.5 हजार झाडा होती. एवढं याच्यात करेल होता गेल्या. नाही होत साक्षात. नाही नाही सर. त्याच्यामुळे आम्ही बरं तुम्हाला मला असं विचारायचंय की तुम्हाला ज्यावेळेस कारली चांगली येत होती व्हायरस परत आला, किती वर्ष घेतली कारली तुम्ही? ते ना तरी 3-1 वर्ष झाली. 3 वर्ष. तर तुम्हाला कारल्यात चांगले पैसे व्हायचे का भातात? आम्हाला पैसे ना भातातही तोटा आहे. बर. तर भुईमुगात थोडासा डाव पडतो. कारल्यात कारल्यात आता कारली करतच ना. आता नाही हो, पहिलं विचारतोय. पहिले ना 200-250 रुपयाला जाळी जायची तरी पण परवडायचा ना रे. तरी परवडायचा. परवडत होता. 300ला गेली तरी परवडायचं. 100 रुपयाला गेली तरी परवडायचे. कारली. हा पण आता समजा तुम्हाला व्हायरस वरचं औषध मिळालं तर परत कारली कराल तुम्ही? हा करू ना हा करू ना. परत मग दुसरा भाजीपाला काय केलं नाही तुम्ही? कांदा वगैरे? नाही, त्यात कांदेवाल्या आखी कांदा तसंच पडलं. भुईमुग भुईमुग आता चालतो. चांगले होतात, फक्त हे डुकरांचाच त्रास. दुसरं काही नाही. नाही तर मग पाईपलाईन स्वतःच्या खर्चाने केली का? हो बर बर. कर्ज गिरजा कोणी नाही काढत. कर्ज मिळतच नाही. हा भेटतच नाही. त्या किती एकर शेती आहे तुम्हाला? मला इकडं 6 एकर आहे. भरपूर आहे की शेती. हो बर. आता गहू किती केला? कर्ज म्हणजे 7 बाऱ्यावर द्यायचे. 2 एकर. पोटाभर 2-3 एकर असेल. 2-3 एकर. किती होतो गव्हाचा होता? नाही यंदाच केला नाही तरी तुमच्या गावात किती होतो गहू एकरात? गहू खरं त्या थोडक्यातच आता एवढी नाही. 10 क्विंटल होत असेल. नाही आवडे. नाही ना झालं तर झालं नाही तर आवडे नाही होत. खाण्यावर आहे सगळं. कारण जागा कमी असल्यामुळे मग जास्त नाही. गव्हात ना फरक आहे. ती जागा जड. उचलणी करायच्या 2-3 हाताचं बरं बसत. चांगलंच मारायचं ना रे. कसा तरी एक हात द्यायचा आणि गहू व्हायला गवसायचा. त्या काय धावत आहे नाही ना, तिला खाण्याशिवाय काही चालत नाही. आता तिकडे देशावर म्हणजे शेणखत वापरत्यात, तांबोटीची वावरा, त्या रंगेल वावरा, आपल्याला त्या दगड काढून टाकायच्या. तर त्याच्यावर मग अशा वावरात आमच्याकडे काय करतात लोक? आमच्याकडे मी सोलापूरचा, पंढरपूरच्या शेजारी गाव आहे माझं. अशी जमीन असेल का नाही दगडाची वगैरे, तर याच्यामध्ये फळबागा लावतात आमच्याकडे. हा फळबागा, आंबा वगैरे लावायला पाहिजे तुम्ही. आंबा येईल चांगला. डाळिंब नसेल तुमच्याकडे? नाही त्या झाडाचं नाही. म्हणजे आमच्याकडे पूर्वी आंबा पण पाईपलाईन केलेल्याचा फायदा झाला तुम्हाला. हा नाहीतर पहिलं नुसतं पावसाळीच पीक. काहीच नाही काय एकच नाही. पीक घ्यायचा. हम्म. नासा टेकड्यावर आहे ना, उतरांडी नदी आली, हे बाजू नदी आली, मध्येच टेकून आलं. पण त्या सपाट आहे बुवा. मुलं काय करतात? आहे ते. शेतीच करतात का? हा, शेती. नोकरीला नाही करत. नाही नोकरी. तुमचं काय नाव? धर्मा काशीराम पांडगड. म्हणजे कारलं 100ला गेलं तरी परवडत तरी नाही. हा, परवडायचं. परवडायचा. पण ते व्हायरस आला. हा तडून आता नाही तर जवळजवळ मी ना पण भाव औषधाला भाव कमी होतं. भाव कमी होता. हा, औषधाला भाव वगैरे कमी होतं. हा, औषधी स्वस्त असल्यामुळे फवारणी पण नाही करायची. फवारणी नाही करायची. फक्त ना थोडा झाला ना, आता एवढा एवढा बिया टाकून द्यायचा, पाणी भरून द्यायचं. त्याच्यावर व्हायचं. त्याच्यावर चालायचं. जोऱ्यात ना काम व्हायचा. हा ना. या बाई फणस पाडा, फणस पाडा तेवढ्यात कोण भेटायचं? आणि या दनवडा. तुम्ही पाईपलाईन करायच्या आधी काय असायचं शेतात तुमच्या? काहीच नाही, मोकळा. त्यांचे काहीच नव्हता. असं का? उन्हाळ्याचाच काम, आपल्या पावसाचाच काम करायचं. पाऊस पावसाळ्यात पडला फक्त ह्या काय नागली, शेती करायची. वरी, कुडीत कुडीत बस. बरं मला काकाकडे एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे वा. की 1 एकर भाताबरोबर 1 एकर भातातलं उत्पन्न हा. आणि 1 एकर भाजीपाल्यातलं उत्पन्न कुठलं जास्त असतं? भाजीपाला नाही ऐकणार. भाजीपाल्याचं जास्त नाही ऐकणार. होतं
हे कसं आपल्या लहान भाऊ आहे असा समजू येत नाही. इथून नाशिकला तरी न्यायला नाही. म्हटलं ना तर एक शेतकऱ्याला तेवढं निघत नाही. हम्म. मग त्याच्यामुळं 5-7 शेतकरी मिळून तेव्हा ती गाडीचा लोड होतो त्या गाडी जाते इथून बर मार्केटला. हं. असा आहे प्रॉब्लेम, दुसरं काही नाही. त्यांचाही साहेब आवाज येतोय ना 5-6 शेतकरी झाल्यावर तर गाडी जाते. हं, असं आणि एक शेतकऱ्याला परवडणार नाही नाही त्याला नाही परवड. पाईपलाईन एवढ्या झालीत म्हणल्यावर भाजीपाला का जास्त केला नाही लोकांनी? मग ते भाजीपाला करायचे म्हणजे मग ते भाजीपाला मरून रोपात जगतीच नाही ना. वांगी झाले, बुरशी तांबोटे. येते. काहीच रे जमत नाही त्याच्यामुळे वांग्याला काही कडक बाजार आहे. आमच्याकडं जगती नाही, लावून तरी जगता नाही. मग त्यामुळे भुईमुग बरा. हा त्या मग एक एकदा तुम्ही त्याला लावलं करून एका एक खुटलनी झाले का मग गवत वगैरे जास्त येत नाही त्याच्यात. असं ते हे मग सगळ्या शेतकऱ्यांना ह्या सोपा जाते बा असं. भुईमुगच. हं. गवारी वगैरे करता का तुम्ही? गवारी ज्वारी नाही गवारीची होईल ते होईल, ना. पण ते मग असंच ना पण ते गेला का एवढ्या एवढ्या खोडायच्या हसून नाही तर इकडे करून जावी पीठ असा डोक्यावर हिंडवायला लागत नाही तर असा खेडो व्यवहार आहे, पण मग शेतकऱ्यांनी केल्यावर गाडी होईल नाही तर काय? होते ना. तेवढे शेतकरी मिळून केला पाहिजे बा असं. तर कोणी कोणाचा एक विचारात नाही ना ते. असं झालाय. हे सर्वांनी जर केला ना एक विचाराने तर ते मग होऊ शकतं असं. एक गाडी चालू लोड निघाला ना 2 दिवसानं 3 दिवसानं सहज माणूस हां. आता तिकडचे जे शेतकरी आहेत वरचे ह्या डोंगराच्या वरती आहेत ना ते सर्व थोडा करतात. मग ते प्रत्येकाला ते जवळ पडतं त्यांना. कुठल्या गावला? इथून हे आपल्या का विळवंडी कोचरगाव तिकडचे हे त्यांना पाणी कसं आहे? आणि त्या बंधाऱ्यात धरणातल्या जवळ पाणी आहेत ना, त्यांना असं पाईपलाईन केलंय. मग ते करतात मग थोडं त्यांच्या गाडीवर ते चालू राहतात ना. आणि इकडे ते आमच्याकडे आता आहेत तर एखाद्या वेळेस असला तर आता सध्या बंद आहेत. जास्त करून पैसे घेत होते भोपळ्यात, भोपळा आणि काकडी. या विषय कसा आहे, एक दिवस आड करायचा, दुसऱ्या रोज खुडायचा. या 2 गोष्टी चांगलं भावाला येतं, परवडतं. जर लांब जर असला तर काकडी कन्वते पची दम म्हणजे व्हायला वाहावं लागतं. बोजाला त्याला पडतो ना आपले डोकीवर आणायला. जर लांब असला आणि असा जवळ असला का बस भरली का एवढंच ठेवायची. माल सुद्धा आता लांब पडतो तिकडून काढायला हां पाटावर मग तुम्हाला का आता असं विचारलं सरकारने की तुमच्या 3 गोष्टी आम्ही मान्य करू तर तुम्ही काय मागणी कराल सरकारकडे? आता काय मागे भाव सोडून द्या, भाव मिळतच नाही. दुसऱ्या 3 मागण्या काय असतील तुमच्या? आम्हाला साहेब खत थोड्याचं महाग महाग झालंय. बियाणं महाग पडत बियाणं आणि खत बियाणं कशाचं? सगळ्याच ह्याचं. हा सगळ्याच येतं ना. गहू झाला हा नाही भाजीपाल्याच्या भाजीपाल्यातनं म्हणजे आपण असं बघू की समजा तुमच्या गावाला एक 100 शेतकरी भाजीपाला व्हायला पाहिजेत, म्हणजे इथून ट्रक भरून भाजीपाला जाईल. हां मग तुमची काय मागणी असेल? 100 शेतकरी होण्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी हे आपले सर्व एकत्र शेतकरी येऊन त्यांची विचार करून असं केला पाहिजे असं. नाही रे तरी पण नाही शेतकरी आपल्या रस्ते पाहिजे का लाईट हा पाहिजे? रस्ते पाहिजे, अजून लाईटचा प्रॉब्लेम आहे. आता शेती दुसरी करायचं आहे ना, आमच्याकडे तीच अडचण आहे. तर आमच्याकडे एक डीपी आहे. एक डीपीवर जवळजवळ 22-23 मोटरी आहेत. हा हा मग ते व्होल्टेज पुरवत नाही ना, लोड येतं. लोड येत आहे. मग त्याच्यामुळे ह्या भाजीपाला करायला वाटतच नाही ना, मनच लागत नाही ना एवढा आपण करून. मोठल्या मोटरी आल्या बारीक असली ते तिथं चालतच नाही. त्यांना 700 मोटरी जास्त करून आहे लाईट का पाहिजे, लाईट पाहिजे. हा आमच्याकडे आहे. रस्ते, लाईट, हा रस्ते लाईट. या मेन गोष्टी असल्या का काही काम नाही. आमच्याकडे आणि रस्त्यामुळे खर्च कमी व्हायला पाहिजे. बियाणे असो किंवा औषध असो. हा औषधं आता सर्वच हे औषध आणायचे तर मजुराची समस्या नाही तुमच्याकडे? खत आणायला जरी गेला ना मजुराची समस्या आता आहे. पण मग आता रुपयाला गोड हा वरून ते ह्या दियाचा त्या 200 रुपयाचा लिक्विड 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 वगैरे हा ते लिक्विड घेतलं तर खत भेटत आहे. हा हा अशा अडचणी आहेत. नाही तर देतीच नाही खत. नाही ते देतीच नाही. पहिला काय आधार कार्ड द्यायचा, मग आधार कार्ड न्यायचा तरी नाही बा ह्या घेशील 200 रुपयाला ते भेटते देते. आणि काय शेतकरी वर येणार आहे बंद काही पण मग त्या घ्यायलाच लागत आहे. आता सगळा भाव 300च करायचा. मार्केट ऊस गेला केलाय का? ऊस इथं उसळी आहे ते. ऊस आहेत पण मग आमची नाही करेल उसाचा बा. ना साहेब आता काही ठिकाणी ना
नदीतून ह्या अंगून काढायचं. आता माझ्यासारखेला आहे ना त्यांना रस्ताच नाही. रस्ताच नाही मला. पाऊल वाटेल जायचा, पाऊल वाटेल यायचा. रात्री पडत तुम्हाला